हॅलो नमस्कार, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी असे हे मोड आलेले मटकी घेतले आहेत. 6 तास भिजत घातल्यानंतर ते मी एका कपड्यामध्ये सुती बांधून ठेवले होते 7 ते 8 तास. त्यानंतर मस्त असे हे मोड आलेले आहेत. चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊयात. तर इथे मी एका कढाईमध्ये 3 मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमच राय. तर राय चांगली तडतडली की यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धा चमच जिरा. जिरासुद्धा चांगला असा फुलला की यामध्ये घालून घ्यायचा आहे हिंग. तर इथे मी 2 चिमूटभर असं हिंग घेतला आहे. आता यामध्ये घालून घ्यायचा आहे कढीपत्ता. तर 7-8 पानं मी इथे कढीपत्त्याची घेतली आहेत. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे लांब असे बारीक कापून घेतले आहेत. मटकीच्या भाजीला असा हा जास्त कांदा घातला की खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. त्यामुळे कांदा थोडासा जास्त घालायचा आहे आणि तुम्ही तुमच्या तो आवडीनुसार कापायचा आहे. इथे मी लांब कापून घेतला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. आता हा कांदा आपल्याला चांगला असा मऊ होईपर्यंत आणि हलकासा असा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जास्तसुद्धा आपल्याला हा कांदा फ्राय नाही करून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता कांद्याचा आपला हलकासा असा कलर चेंजसुद्धा झाला आहे आणि एकदम मऊसुद्धा झाला आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट. तर इथे मी ते अर्धा चमच घातली आहे. आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर ही आलं लसूण पेस्ट कशी बनवायची किंवा ती जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी काय करायचं याचा एक मी व्हिडिओ बनवला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत तो आपण परतून घेतला. आता यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो. तर इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा एकदम बारीक करून घेतला आहे. आता तो मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे. तुम्ही या स्टेजला मीठ टाकलं तरीही चालेल, म्हणजे आपला टोमॅटो आहे तो पटकन असा मऊ होईल. तर हे बघा, आपला टोमॅटो मस्त असा मऊ झाला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे लाल तिखट. तर इथे मी 1 मोठा चमच लाल तिखट घेतला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमच हळदी पावडर, अर्धा चमच गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमच धना पावडर आणि यामध्ये आता घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. आणि हे आता सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. जर का तुम्हाला इथे मसाले घातल्यानंतर कोरडं वाटत असेल, ते लागण्याची शक्यता असेल खाली कढईला, तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता आणि ते मसाले मिक्स करून घेऊ शकता. तर हे बघा, आपले मसाले मस्त असे इथे मिक्स झाले आहेत, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे मटकी. तर मटकीची भाजी आपण काही वेळेला फक्त असे भिजवून घालतो, पण याऐवजी आपण जर का मोड आणून घातले तर खूपच ती अजूनच पौष्टिक होते आणि चवीलाही खूप छान भाजी लागते. तर हे बघा, इथे आपले सगळे मटकी घालून झाले आहेत. आता आपण त्यामध्ये पाणी न घालताच पहिला आधी मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असे मटकी या मसाल्यामध्ये मिक्स झाली की आपण यामध्ये कोमट पाणी घालून घेणार आहोत. इथे आपल्याला थंड पाणी घालायचं नाही आहे. पटकन शिजण्यासाठी आणि चव वाढण्यासाठी आपल्याला इथे कोमट किंवा गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे कोट झाले आहेत मसाल्यामध्ये आपले मटकी. तर इथे आपण सुकी भाजी करतोय, त्यामुळे इथे पाणी मी 1 छोटा ग्लास पूर्ण घालून घेणार आहे. तुम्हाला जर का भाजी थोडीशी अशी पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवून घेऊ शकता. आता इथे सुकी भाजी करतोय त्यामुळे मी फक्त 1च ग्लास पाणी घातला आहे. आता हे आपण पाणी घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि अशी मटकीला मोड आलेले असले की भाजी शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये आपली मटकी इथे तयार होते. तर इथे आपलं पाणी घालून मिक्स करून झालं आहे. यावरती आता आपण झाकण लावून घेऊयात आणि हे झाकण आपल्याला
12 ते 15 मिनटापर्यंत लावून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवतसुद्धा राहायचं आहे. एकदम कमी गॅसवरती ही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. ही आपली भाजी शिजते तोपर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर प्लीज लाईकसुद्धा करा. तर हे बघा, इथे मी 10 ते 12 मिनटानंतर चेक करते आहे. मस्त अशी भाजी आपली शिजली गेली आहे. तुम्हाला मी एक दाणा दाखवते. तर हे बघा, मस्त अशी शिजली गेली आहे. आता यामध्ये आपण आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि ही भाजी जर का तुम्हाला झटपट करायची असेल, सकाळच्या टिफिनसाठी खूप घाई असेल तर सेम तुम्ही प्रोसेस ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. पाण्याची क्वांटिटीसुद्धा यापेक्षा अजून थोडी कमी करायची आहे. आता यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून झाल्यानंतर अजून 1 मिनिटभरासाठी ही भाजी आपण शिजवून घेऊयात. तर ही बघा, मस्त अशी भाजी इथे आपली तयार झाली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि आपण सर्व करायला घेऊयात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.